प्रियजनांना हास्य विनोदाचा आनंद देण्यासाठी मी पुन्हा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे आपले उन्हाळा स्पेशल एपिसोड सुरू आहेत. बघूया या आठवड्यात कोण ठरतंय सर्वोत्कृष्ट कलाकार आणि सर्वोत्कृष्ट लेखक. कारण कलर्स मराठीकडनं त्यांना मिळणार आहे एक स्पेशल गिफ्ट. तर आपण आपल्या सगळ्या कलाकारांना शुभेच्छा देऊयात आणि स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं. विनोदाचे बादशाह मकरन सर आणि हास्याची राणी रेणुकाजींचं. मित्रांनो, एखाद्या वेळेला आपल्याकडनं चूक झाली तर आपण आय एम सॉरी म्हणणं चांगलंच आहे. पण कोणी सारखं सारखं आय एम सॉरी म्हणत असेल तर बघूया काय होतंय. येत आहेत सुसाट वाईस कॅप्टन शशी आणि नम्रता. मच्छर बड़ा नादान है, ये तो बड़ा शैतान है. मच्छर बड़ा नादान. वाह वाह. साला एक मच्छर आदमी को बना देता है. साला एक मच्छर. हा मच्छर माझ्या गेल्या जन्मीचा ना शत्रू आहे, शत्रू. या जन्मात तो मला छळायला आलाय, छळायला डास बनून. आज मी त्याला मारून टाकणार. आज तो माझ्या हातून नाही वाचणार. गुड मॉर्निंग स्वीटहार्ट. तू माझ्या कानाखाली मारली. सॉरी. माझ्या कानाखाली नाही सर, मी चुकून मारली सर कानाखाली. मी मुद्दाम नाही केलं सर. सर तो एक आहे ना, तो गेल्या जन्मीचा शत्रू आहे माझा. दास, तो गेल्या जन्मीचा शत्रू आहे. तो ह्या जन्मात आलाय सर, मला परत छळायला आलाय सर. तो सर, तो तुमच्या गालावर बसला होता म्हणून मी तुमच्या कानाखाली मारली. माझं काही चुकलं नाही सर. मी माझा काय संबंध. सॉरी सर, आय एम सो सॉरी सर. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. चुकून लागलं सर, मी मुद्दाम. इट्स ओके, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तू तुझी चूक मान्य केली की नाही? नो प्रॉब्लेम. झालं ते झालं. मी समजू शकतो, तुझ्या भावना समजू शकतो. टेन्शन घेऊ नको. हा, तू आता तुझं काम करा, मी केबिन मध्ये. पण एक काम कर, तू माझ्या कानाखाली मारली हे प्लीज कोणाला सांगू नको, प्रॉब्लेम होईल. सर, तुम्ही बॉस आहात माझे सर. म्हणूनच सांगतोय ना. हो, पण मी असं कसं सगळ्यांना सांगू? किती बदनामी होईल तुमची. हो 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 हो. एका एम्प्लॉईनं एका बॉसच्या कानाखाली मारली. हो हो. कान फडवलं, गाल फाड रंगवलं, गाल सुजवलं. अरे ऑफिस आहे ना, ऐकायला बरं नाही. हेच आहे ना, कोणाला सांगू नको. नाही ओके, सर, कोणाला. मी आता केबिन मध्ये जातोय. हा, सर, जोरात नाही लागलं ना सर तुम्हाला? नाही, ओके बाळा, नो प्रॉब्लेम. सर, ओके, मनापासून हो 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 हो. आता मी केबिन मध्ये जातोय. सॉरी. डोंट डिस्टर्ब मी. ओके, जाऊ मी. बाय. सॉरी. सर, चिडलेत ना रेणुकाताई? सर, चिडलेत का माझ्यावर? नाही नाही, असं नाही. चिडलेत माझ्यावर, मला माहिती चिडलेत. नाही, मी सरांची माफी मागणार. हो, मी माफी मागणार सरांची. हॅलो बायको. हा बोल. काय माझ्या आवाजाला काही नाही का? ते ऑफिसचं रोजचं भांडण वगैरे. मी आय कम इन सर? हा 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 हा. काय काय? अगं ती रिसेप्शनिस्ट आली, बाकी काय नाही. बोल बोल. सर, हा हा, एक मिनिट बोल. काय तुला बोलायचं आहे? जोरात लागलं का सर? अगं नाही, जोरात लागलं, मला काही लागलेलं नाही. ओके, तू. हा सर, अगं नाही, ऍक्सिडेंट वगैरे काही झालेला नाहीये. ती रिसेप्शनिस्ट आहे ना, ती माझी हा सॉरी विचारपूस करते. बाकी मला काही लागलेलं नाहीये. हा हा. सर, जोरात लागलं का ह्यासाठी विचारलं, कारण माझा हात खूप जोरात लागतो. हो हो हो. म्हणजे मग सगळेजण असे म्हणतात की खूप जोरात लागतो हात सर, म्हणून मी तुम्हाला विचारायला आले सर. आय एम सॉरी सर, मला मारायचं नव्हतं सर. नो नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम.
हॅलो मॅडम. अगं, अगं, हॅलो ए. मॅडम, ते काय झालं ना, ते चुकून ना सरांच्या गालाला लागलं. कानाखाली मारली मी, चुकून मारली. नाही, नाही, मच्छर- नाही मच्छर तो आहे ना, तुझा- तो माझा गेल्या जन्मीचा शत्रू आहे. तो खूप छळत होता मला. हो, म्हणून मी कानाखाली नाही मच्छरचं सांग, मच्छर मच्छर. अगं मच्छर, तू पण ना वेडी आहे. अगं ते आपटला फोन त्यांनी. फोन आपटला. त्यांना मी सांगत होते, ऐकलंच नाही त्यांनी काही. म्हणजे त्या म्हणाल्या काहीतरी हे दोघांनी रचलंय. हो, तुमचं काहीतरी चाललंय अफेअर. हा? हो, घर सोडून गेल्या त्या. अगं, ए. आणि फोन आपटला. आता काय करणार सर तुम्ही? बहुतेक हे प्रकरण माझ्या गालाशी येणार आहे. सर आता काय करायचं सर? तू इथे कशाला आलीस? माफी मागायला सर आले. अगं पण मगाशी तुला बाहेर माफ केलं होतं ना, परत परत माफी मागायला केबिन मध्ये कशाला आलीस? मला वाटलं चिडलाय सर तुम्ही माझ्यावर. अरे यार, मी नाही चिडलोय तुझ्यावर. माझं डोकं नको खाऊ तू. ओरडून बोलताय तुम्ही सर, माझ्यावर चिडलात मला माहितीये सर. मी तुमची मनापासून माफी मागते तरी तुम्ही माझ्यावर चिडताय सर. आय एम सो सॉरी ना सर. हे बघ मी तुला सांगतोय की तू रडू नको. हे बघ, मी तुझी माफी स्वीकारलेली आहे. तू तर टेन्शन घेऊ नकोस. तू तुझं काम कर आणि प्लीज आता हे सगळं कोणाला सांगू नको. प्लीज हा, मी वॉर्निंग देतोय ना. सर मला माझं प्रायश्चित्त करू दे सर. हा. मी फक्त फुंकर मारते तिकडे. नको, हा, नको. बरं वाटेल सर तुम्हाला. मला फक्त फुंकर मारू दे. अगं पिऊन पाणी घेऊन ये, पिऊन. पिऊनला कशाला? हे बघा सर, ऑफिस आहे हे. नाही, ऑफिस असू दे सर, बघा. पण हे बघा आज मी तुमची एम्प्लॉय ना, नाही, नाही. माझं तुम्ही ऐकायचं. आज मी तुम्हाला नाही सोडणार. सॉरी कॅरी ऑन कॅरी ऑन काय कॅरी ऑन? पाणी घेऊन ये जा पटकन. तुम्ही आणि तेल पण घेऊन ये जा, तेल घेऊन ये. तेल कशी तेल हा तेल चोळायला? हा, शाल चोळायला? माझी दाढ दुखते ना, ते दाढेत तेल खोटं टाकणार. नका ना बोलू सर. नको खोटं का बोलताय तुम्ही? तुला माहित नाही तो काय आहे? मी त्यांच्या कानाखाली मारली. काय? साहेबांच्या कानाखाली मारली? त्यांचं गाल सुजलंय, तेल पाहिजे चोळायला. साहेबांनी असं काय केलं? काय ए, ए, केलं? काय ए, पाणी? जा पटकन तेल आणि पाणी घेऊन ये, जा जा. काळजी करू नका साहेब, मी कोणाला सांगत नाही. अजिबात काळजी करू नका, मी सांगत नाही कोणाला. असं बोलत तो अख्ख्या गावाला सांगणार. तुम्हाला कळतंय? झालं तुमच्या मनाचं समाधान झालं? सॉरी आता अख्ख्या ऑफिसवर सांगत सुटणार हा. मी तुम्हाला म्हणत होते ना सर, अजूनही वेळ गेली नाहीये. हे सगळं झालं नसतं, हा प्रसंग नसता ओढवला. तुम्ही मला माफ करा. मला प्लीज माफ. तुला मी माफ केलेलं आहे, अजून किती वेळा माफ करू? हे जर हसून बोललात तर खूप बरं वाटेल सर मला. हसून बोला ना सर तुम्ही. चिडू नका ना. हा सांगतो. अगं मी तुला माफ केलेलं आहे. तुला आता तुझं काम कर आणि प्लीज हे कोणाला सांगू नको. त्याला काय अर्थ आहे? काय रे? किती खोटं हसताय सर तुम्ही. कळतंय तुम्ही खोटं हसताय ते. तुम्ही मला माफ करा ना मनापासून. मनापासून माफ करा ना सर. कोणाचा SMS आला ते वाचू. शिट यार. Shit. तर तुमच्या गालाला काय झालंय आणि तेल कशाला हवं होतं? तेल कशाला? काय झालं सर? व्हॉट्सअप ग्रुपवर, ऑफिसच्या ग्रुपवर हे बघ काय आता SMS यायला लागले. तुला कळतं का? त्याने सगळ्या ऑफिसवर सांगितलं. तू ना माझी वाट ऑफिसच्या ग्रुपवर लावली. आले सर. थांबा मी त्यांना सांगते सगळं. काय तू सांगणार तुम्ही आहेस? tension घेऊ नका. काय रिप्लाय करू सर आता? अकाउंटंटने बघा काय लिहिलंय पुढे. काय ग? तेलाने होता आहे रे, आधी टॅली झालीच पाहिजे. सर अकाउंटंट बरोबर आहे. काल टॅली झालं नव्हतं म्हणून मी त्याला ओरडलो होतो ना. आता तेल पाणी घेऊन तो माझ्या मागे लागलाय, माझी बदनामी करतोय. हो, सर. ठीक आहे, त्याला मी नंतर बघतो. आधी तुला बघतो. हे बघ, मलाच आता एक क्षण पण या ऑफिस मध्ये थांबायचं नाहीये. सर. मी चाललेलो आहे. सर तुम्ही जा. तुम्ही जा, पण आधी मला माफ करा. मग तुम्हाला कुठे जायचं तिथे जा, पण मला तुम्ही आधी माफ करा ना. हे बघ, मी तुला माफ केलेला आहे. सॉरी, बाय. यार, सॉरी का म्हणाले? सॉरी म्हणाले म्हणजे अजूनही माफ नाही केलंय. नाही, मी सरांची माफी मागणार. मी सरांची माफी मागणार. त्यांच्या घरी जाऊन मी त्यांची माफी मागणार. मला हे गिल्ट फील नाही सहन होते. घरी आल्यावर बरं वाटलं. तुम्हाला सांगतो, स्वतःचं घर ते स्वतःचं घर असतं. अगं हे ऐकतेस का? जर एक घोट चहा दे ग मला. जरा डोकं भनभनतंय माझं. ऐक
बाईने खूप त्रास दिला चहा बाय थँक्यू हा गाल खूप दुखतोय का सर? तू इथे काय करतेस माफी मागायला आले सर मी तुमची. तू माझ्या घरात कशी घुसलीस दरवाजा उघडत तुमची बायको घर सोडून गेली ना. काय? दरवाजा उघडा ठेवून गेली. त्या दरवाजातनं मी आत आले आणि मला माहिती आल्याला तुम्हाला ना आल्याचा चहा लागतो म्हणून मी घरी आल्याला लगेच आल्याचा चहा ठेवला. पण सर तिथे तेलाची बाटली शोधत होते. तेलाची बाटली नकोय तर- मला गोरं सर, तेल गोरं वगैरे तेल का होतं, माझी पण आई कळलं कसं? अगं मला गोरं तेल वगैरे काय नको हे सगळं तुझ्यामुळे झालंय माझी बायको पण तुझ्यामुळे सर, मला मी- सोडून गेली ओ, एक सर क्षण माझं ऐका सर तुम्ही बघापासून तुम्हीच बोलताय सर. माझ्यामुळे काय झालंय सर ते कानफडावर निभावलं सर. तो डास जर तुम्हाला चावला असता तर तुम्हाला डेंग्यू मलेरिया केवढे मोठे मोठे आजार झाले असते मृत्युमुखी पडले असतात सर तुम्ही. माझ्यामुळे वाचला तुम्ही सर. माझे प्राण वाचवल्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे आभार नंतर माना सर आधी मला तुम्ही माफ करा ना सर. माफ करा ना सर. माझी आई आता तुला मी कसं माफ करू रडू नका ना सर तुम्ही मला गिल्ट दिलं नाही सर. रडू नका ना मला गिल्ट दिलं नाही. कसं माफ करू तुला मग मी काय करू काय करू मी तुम्ही माफीनाम्यावर सही करा. तू माफीनामा टाईप करून आलीस हो सर प्लीज ते माझ्या घरी घेऊन आलीस हो सर सही करा ना. मी ना आता नोटरी करणार आहे कायदेशीर कारवाई करणार आहे कोर्टात जाऊन. सर मला गिल्ट नाही मला सहन होणार सर आयुष्यभर. मी नाही करणार सही नाही सर सही करा. सही खूप गरजेची आहे. मी काय करणार आहे माहितीये का मी ना माझ्या घराच्या भिंतीवर ना कृष्णाचा फोटो लावलाय सर. त्या कृष्णाच्या फोटोच्या शेजारी ना असं माफीनाम्याची फ्रेम करून लावणार म्हणजे ना माझं गिल्ट जे आहे ना ते जाईल सर निघून. तुम्ही सही करा ना सर. सगळं तुझं जाईल माझं काय सर जर मी या माफीनाम्यावर साईन केली आणि तू जर असं भिंतीवर लावलंस ना अख्खं जग येऊन ते बघेल वाचेल मग त्यांना कळेल एका एम्प्लॉईने एका बॉसच्या कानाखाली वाजवले तुम्ही बोलू नका ना सर. हे बघ, एक गप्प बस आता ना तुला मी कामावरून काढून टाकेन ना काढून टाक. बघा पोटातलं ओठावर आलं अरे कानाखाली मारली होती राग काढला माझ्यावर आता मला नोकरीवर ठीक आहे सर मी नोकरी सोडते मी. हा? नको माझी नाही, मी नोकरी बाय, सोडते नको. पण मला माफ करा मला तुम्ही सतत पाया नका पडू माझ्या मला तरी होत आहे. मी काय हे बघ तू नोकरी वगैरे सोडू नको प्लीज तू इथे थांब मी घर सोडून जातो तुम्ही जाताय मी घर सोडून जातो मला थांबायचं नाही सही तर करा आधी हा? सही करून जा. नाही मला सही सर ऐका ना सर कोर्ट सर ओ सर ऐका ना सर तुम्ही ओ काय ओ सर ओ एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी हा तुम्ही CBT कंपनीचे CEO आहात का? हो हो ते कानाखाली मारली ते खरंय का? आणि ते तेलाचं काय? सर आय सॉरी सर तुला पण त्याला तर कळालं सर आवाज तर का अशी करून घेतली Shut up! मी नाही बोलणार. हे बघ आता रस्त्यावर तमाशा नको मला इथे प्रशांत लोक ओळखतात ए मला. पशा तुब हॅलो तुम्हीच का CBT कंपनीचे CEO हो, मी- हे हाच आहे तो ह्याला कानाखाली मारली होती ओ तेल कितीला दिलं तेल कसं दिलं अरे आता यांना पण कळालं वाट लावली माझ्या आयुष्याची वाट लावून टाकली सॉरी सर मी एक कानाखाली मारली विनय भंगासारखं वाटायला लागलंय मला आता सर तुम्ही काय अवस्था केली सर नाही आता मला जगायचंच नाहीये नको सर, असं- नाही नाही असं कसं मला जगायचंच नाही माफ करा ना जगायचं सर लस कापू कापली मी सर मरू नका सर मरायच्या आधी मला माफ करा ना सर मरायच्या आधी माफ करा ना सर मला सर बघितलं आडी मनात आडी ठेवली ना त्याच्यामुळे गेले बरी नाही आडी ठेवलेली माणसाने एखादी गोष्ट किती ताणून धरायची सोडून द्यायची ना तिकडच्या तिकडे
असा जीव दिला यांनी, पण त्यापेक्षा मला माफ केलं असतं तर. असो, आता मलाच कळवावं लागणार आहे सगळ्यांना. व्हॉट्सअपवर टाकते, ऑफिसच्या ग्रुपवर. Our sir is no more. R.I.P. तेल गेलं, तूपही गेलं, आता हाती दुप्पट न राहिलं. देव तुमच्या आत्म्यास शांती देव. कमाल होता, सुप्रांडो परफॉर्मन्स. मकरंद सर, कसा वाटला? वा वा वा, अफलातून परफॉर्मन्स, अफलातून सादरीकरण, क्या बात आहे. नमो, आज मी तुझ्याबद्दल उगाच नाही बोलतो. मला नेहमी तुझ्याबद्दल असं वाटतं की तुला कुठल्याही भूमिकेमध्ये कसंही टाकलं तरी तू फार चपकल बसशील, आणि आज तू पुन्हा एकदा ते सिद्ध केलंस. शशा, तुझं इरिटेशनची जी हाईट वाढवत नेलीस. नॉर्मल हे जाऊन एंडला जे फ्रस्ट्रेशन दाखवलं ते खरोखरीच अभिनंदनीय आहे. आजच्या या सादरीकरणासाठी मी तुम्हाला टोपी देतो. वा. रेणुकाताई, तुला कसं वाटलं? मी तुमच्या परफॉर्मन्ससाठी उभं राहून टाळ्या वाजवणार. आउटस्टँडिंग व्यक्तिरेखा तुम्ही सादर केल्यात दोघांनीही. त्याचा जम अगदी मच्छरा एवढा होता, पण ज्या पद्धतीने ते सादर केलं होतं, परफॉर्म केलं होतं, ते खरंच फॅन्टॅस्टिक होतं. खूप 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 मनोरंजक आणि वेगळीच भूमिका दोघांनी ॲक्च्युली सादर केली. त्यामुळे दोघांचं खूप कौतुक आणि अभिनंदन. आणि खास मला आमिरबद्दल पण बोलायचं आहे. हॅक्टमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली. जोरदार टाळ्या. तर त्या सगळ्यासाठी मी सेल्फी घेणार. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, मागच्या आठवड्यात एसटी कंडक्टर झालेला पॅडी प्रवाशांना वैतागून यावेळेला झालाय एसटी कंट्रोलर. आता बघूया तो इथे कसा निभावतोय त्याचा जॉब. येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन्स पॅडी आणि सुप्रिया. गाडी आली महाडची महाडची एक चाकी, गाडी आली महाडची महाडची फलाटात. एक गाडी जादा धाडा, एक गाडी जादा धाडा. एक मिनिट. हॅलो, प्रवासानं सक्त विनंती आहे, एक नम्र विनंती आहे. एक महाडचे प्रवास आहे, तर महाडच्या प्रवासानं जास्तच प्रवासी झाल्यामुळे एक महाडसाठी एक जादा गाडी आम्ही इकडे धाडत आहोत. तेव्हा फक्त महाडच्या प्रवाशांनी त्यात प्रवास करायचा आहे, बाकीच्या लोकांनी प्रवास करायचा नाही. गाडी थेट महाडला जाणार आहे. एक गाडी जादा धाडा, दुसरी गाडी डेपोत धाडा. काय झालंय, ती इचलकरंजीला गाडी जाणार होती, इचलकरंजीला गाडी जाणार होती. ती इचलकरंजीच्या गाडीचा प्रॉब्लेम झालेला आहे, थोडं त्याचं पंक्चर झालेलं आहे, त्यामुळे ती गाडी डायरेक्ट डेपोमध्ये जाणार आहे. तरी कृपया प्रवाशांनी इचलकरंजीच्या गाडीत बसू नये, ताबडतोब गाडी खाली करावी, नंतर बोंबाबोंब आम्ही ऐकून घेणार नाही. एक गाडी जादा धाडा, दुसरी गाडी डेपोत धाडा. MH0CW 6155. गाडीचा नंबर आहे, असाच असतो, बरोबर का नाही? तर गाडी आली महाडची महाडची फलाटात, गाडी आली महाडची महाडची फलाटात, गाडी आली महाडची महाडची फलाटात. 9:30 वाजता सुटणारे इंदापूर, 9:30 वाजता सुटणारे इंदापूर. फलाट नंबर 3 वरून जाणार आहे इंदापूर गाडी. फलाट नंबर MH06. रोहा पण आली आहे का? रोहा हो, बाजूला रोहा, तुम्ही बाजूला रोहा, असं बाजूला रोहा. तर रोहा गाडी फलाट नंबर. गाडी काय आला? इकडची महाडची गाडी होती ती. महाडची गाडी माझी गेली ना 6 नंबरनं. हा 6 नंबरनं गेली गाडी. हा हा तेच म्हटलं, महाडची गाडी गेली 10 नंबर वरनं. 6 नंबरनं ती गाडी गेली महाडला. हा तेच विचारलं, महाडला गेली ना. एक मिनिट, हा अहो बाई, ती गाडी मनमाडला गेली.
मगाशी तुम्ही अनाऊन्स केलं ना 10 नंबरची गाडी महाडला गेली म्हणून. मनमाड बोललो मी. मी माझ्या सासूला महाड समजून मनमाडच्या गाडीत बसवलं. जरा ऐकायला येत नाही हो, एकटा प्रवास कशा करणार? त्या पाणी आणायला गेले होते, महाडची गाडी गेली, काय करू आता मी? आता तुम्ही पण मनमाडच्या गाडीत बसा, दुसरी येईल ते तुम्ही मनमाडला जाते सासूबाईंना घेऊन या. ए माकड तोंडी हसतोस काय? ऑफिसर आहे मी, ऑफिसर. कसला ऑफिस आहेस तुझं? तुझ्या चुकीमुळे झालंय. मी काय केलं? डिक्शन सुधार आधी. हे बघा बाई, मला ऍक्टर व्हायचं नाही, डिक्शन सुधारायला. चला जाऊ तिकडे तुम्ही. अरे 1 किलोमीटर भर जीप बाहेर काढून अर्धा किलो तंबाखू त्याच्यात कोंबतोस ना, त्याच्यामुळे महाड म्हटलंस का मनमाड? काय कळलं नाही, माझी सासू गेली. ओ बाई, तुम्ही इकडे जरा बाजूला मला अनाउन्समेंट करू द्या. 1 मिनिट. कुठली गाडी आली? कुठली आली? बरं एक मिनिट सांगतो. 1 मिनिट. हे बघा, मुंबई होळे गाडी फळा क्रमांक क्रमांक 7 कृपया प्रवासाने मुंबई होळे. काय कुठल्या गाडीबद्दल बोलताय? ठीक आहे, समोरनं आली ना त्याच्यावर बोलतो मी. किती खोटं बोलतो हा माणूस. काय? पुणे लिहिलंय ना तिथे, धुळे काय करताय? आम्ही काय बोललो? पुणे. अरे धुळे ऐकायला येते रे. अरे ते पुण्याची गाडी आहे रे देवा. काय या माणसाचं डिक्शन आहे. तुझ्या ह्या तोबरा भरलेल्या तंबाखूमुळे अरे लोकांना किती त्रास होतो माहितीये का? तू बारामती म्हणतोस का अमरावती म्हणतो तेच कळत नाही मला. अरे लोकांशी बस मधून उतरून भेदरलेल्या नजरेने 6 म्हणतोय का 10 म्हणतोय काही कळत नाही रे त्यांना. सैरा वैरा पळतायत ते. तुझ्या या चुकीमुळे लोक पुण्याची धुळ्याला आणि कराडची महाडला जात आहेत. किती गाडी. सासूबाई जरा पाणी जरा चुळबुर जरा 1 मिनिट. सासू अहो ओ बाई, तुम्हाला नीट ऐकायला येत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मी काय करू त्याला? हे कान दिलेत ना देवाने, ते जरा उघडे ठेवा ना, की नुसतं चित्र काढलंय. नॉनसेन्स. मी बरोबर बोललेलो आहे. पुण्याला. हे बघा, माझी सासू हवी आत्ताच्या आत्ता सासू हवे? अहो तो का पेप्सी कोला आहे का? तुमच्या सासूला कुठं आणू? तुम्ही बसवलात ना तुमच्या हाताने गाडी त्यांना. तुम्ही आता जा आणि शोधा त्यांना तिकडं. फोन नाही लागत आहे सासूबाई. काय करू सांगा ना. तुम्ही जा ना आता तिकडे मनमाडला गाडी पकडून. कसं जाणार मी? माझ्याकडे पैसे नाहीये. सगळे पैसे सासू घेऊन गेले. 1 मिनिट. कुठले आले? काय बोलतात? काय कळलं नाही हो. काय बोललं? काय करू सांगा ना सासूचं. अहो जा ना तुम्ही आता तिकडे मनमाडला. पैसे नाही तर मला काय सांगताय? मी नाही जाणार केरळला. ओ भाई, मी तुम्हाला ट्रिपला जा असं नाही सांगितलं, मनमाडला जायला सांगितलंय. मग तिथेच म्हंटल मी. कुठे? मनमाडला. ते कुठं आलं? केरळमध्ये. तुम्हाला भूगोलात किती मार्क होते हो बाई? 30 मार्क? नाही 3. एवढ्या अभिमानाने सांगताय. थोडक्यात काय की तुम्ही जोरदार नापास झालाय भूगोलामध्ये. कळलं काय? मला सांगा, सामान्य ज्ञानात तुम्हाला किती मार्क होते? असा विषय असतो. ज्या बाईला भूगोलात 3 मार्क आणि सामान्य ज्ञान हा विषय असतो हेच माहित नाही, त्या बाईशी युक्तिवाद कसा करायचा? मी माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही की ह्या बाईला मनमाड हे केरळमध्ये असं वाटतंय. केरळमध्ये मनमाड हा म्हणजे महाराष्ट्राची एसटी केरळमध्ये जाते. अरे केवढा मोठा विरोधाभास आहे हा. मग नाही जात का? अहो बाई, यांना या बाईंना जर उद्या विचारलं की बाबा नाशिक कुठे येतं तर म्हणते थिरुवनंतपुरमला. काय करायचं? मग तिकडेच आलं. तुमच्या ना त्या भूगोलाच्या सरांना ज्यांनी 3 मार्क दिले त्यांना मला एकदा भेटवता ना. अहो त्यांना मरू दे. माझ्या सासूला काय करू? कुठे शोधू सांगा. अहो जा तुम्ही तिकडे मनमाडला. मी काय करू? अहो, 1 मिनिट थांबा. काय- 1 मिनिट. कुठल्या अहो, ऐका ना, हो. गाड्या जातील, लोक मरतील तिकडे. कंप्लेंट करते. कंप्लेंट थांबा थांबा बाई. कंप्लेंट करते बाई, तुमची. थांबा, थांबा. तुमचे वरिष्ठ आहेत ना, ते माझ्या नातेवाईकांचे मित्र आहेत. नाही बाई. कळलं ना? माजोरडीगिरी करू नका तुम्ही. नाही बाई. हा मला सांगता. मी सांगते तुम्हाला, माझी सासू गेले तिकडे मनमाडच्या बस मध्ये. ऐकून घेतले तुम्ही बाई, माझं. बाई. आणि हे मागत काय बोलत? कळतं बोल. लोक बघा तिथे सैरा वैरा पळतात बिचारी. एक कंप्लेंट करते. सगळं रेकॉर्ड केलं मी. कळलं ना? का वरिष्ठ ऑफिस बाई कंप्लेंट करू नका. कंप्लेंट करू नका. माझी नोकरी जाईल. मी पाया पडतो तुमच्या. प्लीज नोकरी. नाही तुमचं डिक्शन नाही सुधारलं ना, तुम्ही नाव सांगणार नाही. कळलं ना? बरं काय ते तुमचं शिक्षण सांगा मला. शिक्षण नाही, डिक्शन. कुठल्या आली गाडी? कुठल्या आली? 1 मिनिट थांबा बाई. मी फलाट क्रमांक थुकारा तो तंबाखू थुकारा. कशाला असं बोलताय? नाही आता खाल्ला नाही ते मगा तर ते असलं तर फील जिभेचे व्यायाम शिकवते तुम्हाला, ते करा. जिभेचे व्यायाम करा. जिभेचे व्यायाम करा. कसले? ओ बाई
काय चिडवून दाखवता मला तुम्ही, चिडवून दाखवताय. कंप्लेंटच करते आता. नका बाई, कंप्लेंट नका सांगा काय म्हणा, ते. मी म्हणते तसं माझ्या मागून म्हणायचं, कळलं? चालेल चालेल. हा. बाई, अरे चांगला आर्टिस्ट आहे म्हणून तुला सरांनी कॅप्टन केलं, याचे फालतू विनोद करतो. सॉरी बाई, फालतू बाई, विनोद सॉरी, करतोस? शपथ हा? घेते. सांगा. माझ्या मागे म्हण, हा. माझ्या मागे म्हण तू. हा. sorry. म्हण. हा. मडकं ही मडकं, फडकं ही मडकं, फडक्याने मडक्याचं मळ पुसावा तर फडक्याचा मळ मडक्याला, मडक्याचा मळ फडक्याला. म्हण. अरे म्हण नाही, म्हण. टेन्शन आलंय बाई, टेन्शन आलंय. एक मिनिट सांगते, नावच सांगते, नाव. एक पटकन छोटीशी लावतो, छोटी. माकडाचं फाकडं. कुठल्याही वाक्यामध्ये माकड हा शब्द नाही. हा, नीट बोल. एकदा परत म्हणू नका, परत म्हणू नका. मडकही मडकं, फडकही मडकं, फडक्याने मडक्याचा मळ पुसावा तर फडक्याचा मळ मडक्याला, मडक्याचा मळ फडक्याला. बाई किती बोललात तुम्ही. तहान लागली असेल, तुम्ही एक काम करा, तिकडे एक मडकं ठेवलेलं आहे, त्याच्या बाजूला मडकं फडकं ठेवलेलं आहे, आणि त्या मळक्या मडक्यामध्ये आहे ना मळकं पाणी आहे. त्या मळक्या मडक्यातनं ते मळकं पाणी आहे ना, त्या मळक्या फडक्याने असं गाळून या आणि प्या, आणि जाय का कंप्लेंट. वरिष्ठांचं ऑफिस कुठे आहे? कुठे आहे वरिष्ठांचं ऑफिस? नाही, थांबा, complaint कंप्लेंट केली तुम्ही तर- डायरेक्ट धमकीवर हा? देता. म्हणजे काय? थांबा, एक काम सासू करा. हरवले म्हणजे कळत नाही तुम्हाला? हे काम करा, सेटलमेंट करून घ्या. हा? कसलं settlement? अहो, नाही हो, तसली सेटलमेंट नाही. ती तुम्ही ते मनमाडचं तिकिटाचे रिटर्नचे पैसे ते तुम्ही जा एकदा इकडनं, मला माझी हा, नोकरी ठीक आहे चल. ए ताऊबाई थांबा, एक मिनिट थांबा. तुम्हाला मी हे सुटे द्या, मी तुम्हाला बंद देतो. नाही, राहू दे ना. नाही, राहू दे. ते बघा, तुमची मनमाडची गाडी आली आहे, सासूबाई परत आल्या आहेत. हे बघा, प्रवासाने लक्ष द्या. अशी कशी परत आली? अहो, त्या गाडीचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. ते काय ना काय त्याला होत असतं. बाहेर गेली असणार डेपो पर्यंत, नाही. तर त्याला तिकडे काहीतरी पंक्चर झाली मनमाडची गाडी परत नाही, मनमाडची गाडी परत नाही. ती गाडी पंक्चर झाली असणार, त्याला टोचन केले गेले का तशी गाडी असते ती. नाही हे एक मिनिट. हे बघा, मी मुद्दामून आहे सासूला मनमाडच्या बसमध्ये बसवलं होतं, म्हणजे बॅग टळेल. तुम्ही परत पाठवा, मी तुम्हाला पैसे देते हवं तर. अरे, बाई, हे तुमचं शिक्षण. हे तुमचं शिक्षण काय उपयोग या शिक्षणाचा? ह्या माझ्या डिक्शनावर मी माझी सासू, माझ्या बायकोची सासू, माझ्या भावाची सासू, 3 म्हाताऱ्या बायकांना पोचतो. तुम्हाला एक सासू तुम्हाला पोचता येत नाही. एक मिनिट, आता मी तुमची कंप्लेंट नाही, करणार. बघा, complaint मी नका करू, कंप्लेंट ऐका करणार बघा. तुमची. एक मिनिट, मी पैसे देते तुम्हाला, ऐका, ऑन हे ड्युटी कॉन्स्टेबल जर डेपोमध्ये कुठे असतील तर त्यांनी त्वरित कंट्रोल रूमशी संपर्क साधावा. ऑन ड्युटी कॉन्स्टेबल. हे काय आहे? हे माझं डिक्शन. हा? कळलं ना? आता तुम्हाला नाही, देतो, जमा नाही. करतो. नाही, जमा करतो नाही. या बोला, आता सांगा. नाही. रेणुकाताई, मला प्रचंड आवडलं हे डिक्शनचं शिक्षण. मस्तच होतं. आणि दोघांनी कमाल अभिनय केला. पॅड्या, तू तर म्हणजे जे काय बोलत होतास ते इतकं म्हणजे आयडेंटिफाय केलं मी, कारण खरंच जे महत्त्वाची जी सूचना असते तीच नेमकी आपल्याला कळतच नाही. इतक्या भराभर किंवा वेगळ्या पद्धतीने बोलली जाते, रेल्वे असो ST असो. त्यामुळे खरंच हॅट्स ऑफ. पण तुम्ही दोघं अप्रतिम काम करता ॲज युजल आणि धम्माल करता. थँक्यू सो मच. मकरन सर, मी तुमच्या या परफॉर्मन्सला उभं राहून टाळ्या वाजवतो. क्या बात. तुम्ही अफलातून दोघांनी सादरीकरण केलं, म्हणजे एक स्कूल असावं. सुप्रिया काय काम करतेस तू. क्या बात है यार, क्या बात है, क्या बात. म्हणजे इतकं अफलातून केमिस्ट्री आहे तुमची. कुठलाही विषय तुम्हाला असो, काहीही असो, तुम्ही कुठे ते घेऊन जाता. आणि तुमचं हे चिरंतन राहावं, ही एनर्जी, हा उत्साह, हे सादरीकरण. अशा मनापासून शुभेच्छा देतो. क्या बात आहे. थँक्यू. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, कोकणातल्या परबांकडे पिकलेला आंबा दुबईतल्या अरबांकडे गेल्यापासून चांगलाच महागलाय. अशात एक मराठी माणूस गेलाय आंबे आणायला, तेही एका भैयाकडे. बघूया तिथे काय होतंय. येत आहेत बुंगाट कलाकार संदीप आणि प्रसाद. बोझानी वाकलो, कामानी थकलो. अरे बोझानी वाकलो, कामानी थकलो. बाई मी लाडाचा ग लाडाचा, तो आंबा झाडाचा. बाई मी लाडाचा ग लाडाचा,
झाडाचा विकतो आंबा झाडाचा. अरे नमस्कार मकरंद नासपुरा. अरे कैसे हो, गर्मी में दो कपड़ा पहन के बैठे हो. अरे कैसा गर्मी में टोपी भी पहना है. ऐसा है क्या? अरे चांगला है, मस्त टोपी चांगला वाट. अरे बड़की भाभी कैसे हो? जयराम जी की पहचाना लास्ट टाइम मिले बिरजू. वो का हुआ, हम गाँव गया था बा, तो घरवाली का फोन आला होता ना, तो गाँव गेला तर हिबाला होता. हिबाला थंडी. मग तिकडे जाऊन स्वेटर विकला. काय विकला? स्वेटर. मग तिकडनं इथे आला तर लागला उन्हाला, मग आंबा आणला. तर हापूस हापूस हा हा अगं निघालोय. घेतले कांदे बटाटे घेतले, टोमॅटो घेतले सगळं. हापूस हा मी घेतले. आता काय कोथिंबीर- हापूस हा ते कढीपत्ता आणि आलं- हापूस ते आलं घेतो. हा पूस ना, काय पुसायचं? हापूस. अरे मग ते विकतोयस ना, जरा हळू बोल ना. माणसं इथे फोनवर बोलतात. काही तारतम्य वगैरे काही आहे की नाही? हळू बोल जरा. हळू ओरड. कसं ओरडशील? हापूस अजून हळू. हापूस अजून हळू. पुस. हा हा हॅलो. काही नाही घेतो. एक भैया आहे आंबेवाला, तो मागे लागलेला. काय अगं ते कुठे आता विकत घेऊ? ते किती महाग आहेत अगं. एक डझन तुला कळतंय? हॅलो हॅलो. आंबी लाडाचा ग लाडाचा, आंबाचा पाडाचा झाडाचा, आंबाचा पाडाचा झाडाचा, आंब्याचा पाडाचा झाडाचा. ते एक भैया कशाला जोर जोरात ओरडलास? तिने सगळं ऐकलं माहिती. आता तिने 1 डझन आंबे आणायला सांगितलं. काय करू? अरे म्हणून तो ओरडला, तिला ऐकायला जावा म्हणून ओरडला, माहितीये का? वा रे वा, चांगली टेक्निक आहे गिरायकांना बोलवायची. अरे तसाच आहे तुमचा. कसा आहे मराठी माणसाचा बारका जो बाळ असतो ना, त्यांनी जर हट्ट केला तर तुम्ही कानाखाली पण बायकोने हट्ट केला तर तुम्हाला आणायलाच लागतो. तर आमचा सगळा भैया लोक जो कमिटी आहे त्यांनी काय केलं आहे, त्यांनी टार्गेट केलं आहे. मराठी लोकांचा बायकाला टार्गेट केला आहे. तुमच्या आईला तुम्ही आमच्या बायकांना टार्गेट. अरे तसा टार्गेट नाही, म्हणजे आंबा विकायचा त्यांना हा टार्गेट केला, प्लॅन सहित केला आहे. ए बायको हट्ट करते म्हणून मी आंबे घेणार नाही. ते ऍक्च्युली माझी खायची इच्छा झाली आहे म्हणून मी घेतोय. ते कळलं? तू उगा शहाणपणा नको शिकूस मला. बायको आला वाटतं तुमचा. बायको ते काय बहिणी बहिणी तो बहिणी आला. काय वहिनी आला काय? हे बघ बायकोला मी घाबरत नाही, कळलं का? म्हणजे ती काय माझ्यासमोर शहाणपणा करेल. 2 कानाखाली आवाज लावेन तिच्या. अरे खरंच आला तर वहिनी आला. हे वहिनी 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 लगेच घाबरले. बघतो काय तुमचा असाच आहे. बायको समोर आली तर तुमचा काय नसतो, पण बायकोच्या माघारी तुम्ही बराच काय काय बोलताय. काय आम्ही ना बायकांसोबत राहतो. तुमची बायको तिकडे असते. बायकोसोबत एकत्र 4-5 वर्ष राहून दाखव, मग कळेल बायकोचा त्रास तुला. शहाणपणा करू नकोस. भाव सांग. हा ते आहे संकटा आहे, राजू आहे, राजू प्रसाद आहे, कृष्ण प्रसाद आहे, राम प्रसाद आहे, लक्ष्मण प्रसाद आहे, पर गंगा प्रसाद आहे. झाले ना एक शेवटचा बाकी आहे. कोण? संदीप प्रसाद. सगळ्या भावांची नावं प्रसाद ठेवलीस? हा ते काय झालं, जेव्हा जेव्हा मूल झाला आमच्या आईला, तर आई बोलली देवाचा प्रसाद आहे, देवाचा प्रसाद आहे, देवाचा प्रसाद आहे, म्हणून देवाचा प्रसाद असा आहे तो. अरे म्हणून प्रसाद. हे बघ ते जाऊ दे, शहाणपणा करू नको. भाव सांग. म्हणजे काय? आंबा कसा देणार? पिशवीत घालून देणार. त्याचा जो आहे 1 रुपया वेगळा लागणार आहे असा आहे. तुला पिशवीत घालून घालून मारेन. अरे कसा देणार म्हणजे? आंब्याचा रेट काय? रेट हा ते आहे 200 रुपये. 200 रुपये लगेच पॅक कर. 2000ला 200 कमी. म्हणजे 2000ला 200 कमी 1800 रुपये आहे. नाही नाही भैया, मी संपूर्ण पेटीची नाही 1 डझन आंब्याची किंमत विचारतो. 1 डझनचाच 1800 रुपये आहे. ते काय आम्ही सर्व्हिस टॅक्स पण भरतो आहे ना. तू हा रोडवर धंदा करून सर्व्हिस टॅक्स भरतोस? हा भरतो आहे, म्हणजे सर्वांचाच टॅक्स भरतो आहे. पोलीसवाला आला तर त्याला टॅक्स देतो आहे, भाई आला तर त्याला टॅक्स देतो आहे, परत म्युन्सिपाल्टीवाला आला तर त्याला टॅक्स देतो आहे. पण ते लोक आम्हाला पावती नाही देत आहे. मग? पण आम्ही टॅक्स नाही भरला तर आम्हाला फाटकन असा पावती देतो आहे. असा सगळा आहे. अरे पण 1800 रुपये डझन म्हणजे एक आंबा तू 150 रुपयाला विकतोस. लाज वाटते का रे तुला भैया? अरे लाज कशाला वाटत? महिन्याचं पसईनाचं खातो, कुणाचं बाबाचं खात नाही आहे. लाज वाटते आहे. अरे पण 1800 रुपये म्हणजे 1800 रुपयात आमचं महिन्याभराचं लाईट बिल जातं रे, गॅस बिल जातं. 1800 रुपये. एक मिनिट हे घे हे घे हे घे कसं? हे घे कुल्फी खा.
खा कुल्फी. कुल्फी पण विकतोस तू? ते आंब्याचा भाव ऐकला ना तर चांगला चांगल्याचा तोंड सुकतो, मग आम्ही कुल्फी पण विकतो. याच ठेल्यावर आंब्यासोबत कुल्फी पण विकतोस? अरे आंब्याचा सोडा, आतमध्ये बर्फ आहे, बर्फाच्या खाली मच्छी आहे. ही देख मच्छी, सगळा विकतो आहे आपण. ए भैया, तू मच्छी आणि कुल्फी एकाच कंटेनर मध्ये ठेवतोस, तर मच्छीचं पाणी वगैरे लीक नाही होणार का रे? अजिबात लीक होत नाही, कुणाला खबर पण लीक होत नाही, एकदम शाकाहारी. मला नको ती तुझी मच्छीवाली कुल्फी. तू यार भैया 1800 रुपये खूप जास्त आहेत, नीट सांग ना. अरे हा साधा सुधा थोडी आंबा आहे, देवघरचा आंबा आहे. कुठचा आंबा आहे? देवघर. देवघर? हा. त्यापेक्षा तू देवा घरी जा ना. अरे देवघर नहीं भैया, उसको देवगढ़ का हापूस आंबा कहते हैं. म्हणजे हमारे कोकण में एक उत्तम गांव है देवगढ़, उधर ये आंबे का उत्पन्न होता है, इसलिए उसको देवगढ़ हापूस बोलते हैं. क्या बोलते हैं? देवगढ़. देवगढ़. हमें रामगढ़ पता है, देवगढ़ मालूम नहीं है हमारा. अरे भैया, तो रामगढ़ शोले मधला, हा देवगढ़ कोकणातला. रामगढ़ मध्ये तो सांबा, देवगढ़ मधला हा आंबा. कळतंय का तुला? अच्छा अच्छा अच्छा, ठीक है, तो तुमको हम ये देता है, पाइडी देता है. आता पॅडी लगून क्या स्किट करू? अरे वो ताइडी के बाजू बैठा पाइडी नहीं, ये आंबा है पाइडी. अरे भैया, त्याला पायडी नाही रे, पायरी बोलतात, पायरी. नाही तुमचा आहे का पायरी आंबा घ्यायचा तर मला सांगा. ए भैया, तुझ्या आईला कोणाची काय फुटलं रे? काय तरी आवाज आला आतमधून. अंडी फुटली. ले आता आम बी नाही आणि आमलेट बी नाही, आता घरी जाऊन लेट. काय नाही होणार. हे बघ, आधीच उन्हात डोकं तापलं, तू अजून तापवू नकोस, आधीच सांगतो. डोकं तापला आहे. नीट काय ते बोल. है की मस्त एकदम फिट बसला आहे. थँक्स एकदम सर, मस्त. थँक्स थँक्स. 50 रुपये दे. 50 रुपये का? टोपीचं 50 रुपये. म्हणजे तू या ठेल्यावर ही टोपी विकायला ठेवली आहेस? नाही धुवून ठेवलीये. अरे विकायला ठेवली आहे ना. अरे म्हणजे तू जवळजवळ मॉल तयार केलास रे तुझ्या ठेल्याचा. अरे ही तर कमवायचं टेक्निक आहे. टेक्निक? ए भैया, हे बघ, तू काय ते भावाचं नीट सांग, मला उगाच राग आणून देऊ नकोस. एक सांगू का साहेब, तुम्हाला हा आंबा परवडणार नाही. तुम्ही एक काम करा, बाजारात जा, 150 रुपयाचा काळे डागवाला आंबा असतो ना, तो घरी जाऊन तो कापून खा. डाग डाग काढा, आंबा दिसेल तर आंबा खा. तर ते पण जमत नसेल तर कागदावर आंब्याचं चित्र काढून बघत बसा. पण हा आंबा घेऊ नका, परवडणार नाही तुम्हाला. ए भैया, लायकी बिकी काढू नका, आधीच सांगतोय मी, परवडणार नाही म्हणजे काय? हे बघ, तू हा साधा धंदा करणारा माझी लायकी काढतोयस. अरे लहानपणी आंबे कसले खाल्लेत माहिती आहे आम्ही. गाव में ना हमारी खुद की जमीन है, उधर हमारे 70 कलमे है और 50 काजी है. वो आजी हमारी सब संभालती है, समझा क्या? तू काय समजलास? आम्ही ना पलंगाच्या खाली लहानपणी असे आंब्याच्या थप्प्या लावायचो. तू काय सांगतोस मला आंब्याबद्दल? अरे ती लहानपणीची गोष्ट आहे. आता आहे का तुमचा अवकात आहे आंबा घ्यायचा? मी घेऊ शकतो, आत्ताही घेऊ शकतो. मी एरोनॉटिकल इंजिनियर आहे, कळलं? म्हणजे विमान कंपनीत मी कामाला आहे, मोठ्या पोस्टवर. आता आमची 6 महिने कंपनी थोडी लॉस मध्ये म्हणून पगार झाला नाही. अरे हे तर तुमचा मराठी लोकांचा चुकतोय ना. तुम्हाला पोस्ट पाहिजे, पोस्ट. पैसा नको आम्हाला. पोस्ट नाही लागत आहे, आम्हाला पैसा लागतो आहे, पैसा. कळला का? आणि तुला माहितीये मी शिकला आहे कमी, पण माझा महिनाभराचा मी 3 लाख कमवतो आहे. 3 लाख? हा. म्हणजे तू या आंब्याच्या धंद्यावर भैया 3 लाख कमवतोस महिन्याला? अरे आंब्याचा धंदा नाही आहे, तुम्हाला सांगतो आहे. तो तुम्ही सांगा मला, सकाळी सकाळी तुम्ही काय करता आहे? सकाळी सकाळी दूधवाला येतो, दूध घेतो त्याच्याकडून. तो माझा 2 नंबरचा भाऊ. नंतर तुम्ही काय करताय? मग मी नाक्यावर जातो, पेपरवाल्याकडनं पेपर घेतो. तो माझा 3 नंबरचा भाऊ, माहितीये का? आणि नंतर बेकरीत जाता ना तुम्ही, बेकरीत जातो रोज. तो 4 नंबरचा भाऊ आहे माझा. आणि तुम्ही रात्री जेवल्यानंतर कुठे जाता? मी पानपट्टीवर जातो. पान खायला जाता ना, तो 5 नंबरचा भाऊ आहे. आणि सगळं झाल्यावर तुम्ही रात्री कुठे जाता? मी ते मेडिकल मध्ये जातो. हा, कशाला जाता? औषधं आणायला जातो मी. हा हा हा, मग तो 6 नंबरचा भाऊ आहे माझा. असे आम्ही सगळ्या भावंडाने पुरा एरिया कॅचपर केलेला आहे, माहितीये का तुम्हाला? असा सगळा आहे. रात्री 11 वाजता आम्ही सगळा असा मीटिंग घेतो आणि सगळा हिशोब काढतो. महिन्याचा आमचा 3 लाख रुपयाचा कमाई आहे, समजला काय तो? म्हणजे भैया, आम्ही आमची कंपनी बंद पडली, ती चालू व्हायची वाट बघत बसलो आणि तेवढ्यात तुम्ही आमचं सगळं एरिया कॅप्चर केलात. म्हणजे आम्ही कमवलेले पैसे आम्ही तुमच्यावर खर्च करतो. नाही, आता मी एकही पैसा खर्च करणार नाही. मी ते सगळे पैसे बँकेत ठेवीन. हा रे बँकेत काय ठेवला? तो जो गाळा आहे मीच दिला आहे भाड्याने.
त्याचा 40-45 हजार वेगळा अलग से येतो आहे. तू काय बोलतो आहे मला बँकेत ठेवतो आहे माझे पैसा? आता डोळे उघडले. आता मी सुद्धा धंदा करणार. म्हणजे आम्ही फक्त मराठी माणसं एकीवर गप्पा मारतो आणि एका एका टोकाला जाऊन नोकऱ्या करत बसतो. नाही, आता माझा भाऊ आहे शशा, तो ना कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोर्स केला त्याने. आता मी त्याला कम्प्युटर रिपेअरिंगचा धंदा टाकून देतो की नाही बघ तू अच्छा, फक्त. ते कुठे टाकणार आहे धंदा? का? ते मी कम्प्युटरचा मार्क्स आणि सीडी विकणार, व्हिडिओ गेमचं लहान नाही नाही लहान. नाही, आता तू काय नाही विकायचं, सगळं मी विकणार. तो माझा अजून लहान भाऊ आहे ऋषा, 8वी नापास आहे. त्याला नोकरी मिळते ना, त्याला मी आता सांगणार ते सीडी आणि माऊस विकायला. हा, अरे मग मला ते कवर तरी विकू दे. कवर पण विकायचं असतं. कवर पण आम्हीच विकणार. आमचे अण्णा गावी येतं, अण्णा आता गावावरनं बोलून घेणार. बघ अरे, आमच्या अण्णांची तुला माहिती नाही काय फेमस आहेत अण्णा कवरसाठी. म्हणजे क्वीन पाठोपाठ लगेच कवर काढतात, फुल एरियात फेमस आहे. अण्णांना बोलवणार बघ मी कवर विकायला. अरे वारे, आणि मी स्वतः पुढच्या वर्षी तुझ्या या ठेल्याच्या जागी आंब्याचा धंदा टाकणार बघ. असला नको करू रे. नाही ना, टाकणार म्हणजे काय, तुझ्या गावचे तोतापुरी आंबे पण मी विकत घेऊन येणार. सांगतोय असला तुला. नको करू रे. हे आमचा धंदा पोटाचा पाण्यावर कशाला पाय देतोय? बायको बायको काय? हॅलो, हा अगं ते संपले भैयाकडचे आंबे. हो, नाही ना, तो उगाच ओरडत होता. 2 डागालेले आंबे आपण खायचे काय? नाही नाही, त्याच्या मी काम करतो, त्या बिटक्या बिटक्या बघतो ना, त्या मिळतील काहीतरी 50 रुपये. हा नाही, आमरसूच बनवायचं ना, मी आणतो ना तू. हा, ओके. अफलातून सादरीकरण, क्या बात आहे. आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री तर निर्विवाद आहे. यावेळेसचं लेखन मला फार आवडलं. फार त्यामध्ये इतकं खोलातलं भाष्य होतं आणि फार अप्रतिम भाष्य होतं. म्हणजे कुठल्याही कामाची खरं तर लाज न बाळगता आपण ते काम करणं फार महत्त्वाचं आहे. आणि तू ते फार अधोरेखित केलंस तुझ्या लेखनामधनं. त्याबद्दल प्रसाद तुझं फार अभिनंदन. आणि संदीप, तू फार पुन्हा एकदा वेगळा रोल आणि तू त्या सहजतेनं सगळ्या भूमिका करतोस. तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन. क्या बात आहे. रेणुकाताई, खरंच प्रसाद संदीप तुमची जोडी फारच चांगली आहे. तू लिहिलायस खरंच खूप चांगलं प्रसाद. ते भाष्यही अत्यंत व्यवस्थित पोचलं आणि ते अगदी गरजेचं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच विचार करायला पाहिजे त्याच्याबद्दल. कारण आपण खूप शिक्षित असतो, पण त्याचं म्हणजे म्हणतात इनफॅक्ट आपल्या संस्कृतीतच म्हटलं जातं की सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत. तसंच आपलं आहे. आपल्याकडे सरस्वती आहे पण लक्ष्मी नाही आहे. तर ते खरंच खूप छान मस्त कॉमेंट होती आणि खूप मनोरंजक होतं. व्हेरी नाईस. मकरंद सर, किती गुण द्याल? रेणुकाताई, तुमचं दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच.